तर आता भरपूर सारे मुलं त्यांनी सीईटी दिली असणार आहे, काय इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचे. भरपूर सारे मुलं असे की ज्यांना इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचे, काही बीसीए झालेले एमसीए ला ऍडमिशन घ्यायचे, बीसीएस झालेले एमसीएस ला ऍडमिशन घ्यायचे. बट त्यासाठी तुम्हाला सीईटी द्यावं लागतं आणि सीईटी दिल्यानंतर तुम्हाला प्रेफरन्स भरावं लागतं. आता सध्या कॅप राऊंड फर्स्ट जो रिझल्ट आहे तो सध्या येणार आहे, म्हणजे लवकरच डिक्लेअर होईल. उद्या परवा तो रिझल्ट आपला डिक्लेअर होईल. प्रेफरन्सेस तुम्ही भरले असतील. भरपूर सारे मुलं असे की ज्यांना कॅप राऊंड सेकंडसाठी कॉलेज अलॉट नाही झालेलं, फर्स्टसाठी अलॉट नाही झालेलं, त्यानंतर त्यांना अजून प्रेफरन्सेस लागते. त्यांना हेच माहिती नाही की कोणत्या आता सध्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं, कट ऑफ किती लागलेलं या कॉलेजचा. संजीवनी कॉलेज असो, त्यानंतर अमृतवाहिनी कॉलेज असो, भरपूर सारे कॉलेज आहे, बट कट ऑफच माहिती नाही. आणि तुम्हाला एक ॲप अशी सांगणार आहे की ज्या ॲपमध्ये तुम्ही इझिली घर बसून कट ऑफ चेक करू शकता. आणि त्या ॲपमध्ये तुम्ही कॅटेगरी वाईज कट ऑफ चेक करू शकता. ओबीसी असो, एनटी असो, एससी असो, कोणची पण कॅटेगरी टाकून तिथे तुम्ही कट ऑफ चेक करू शकता. तुम्हाला सीईटीला काय मार्क्स पडले ते तुम्ही तिथं फिल करायचे, त्यानंतर कट ऑफ चेक करायचा. आणि कशा प्रकारे चेक करायचा हा व्हिडिओ पूर्ण बघा, नंतर तुम्हाला समजूनच जाईल. जर तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आले असाल तर तेवढ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा. तर चला कुठलाही टाइमपास न करता व्हिडिओ करूया सुरू. तर सगळ्यात पहिले तुम्हाला प्ले स्टोअरवरती यायचं आहे. प्ले स्टोअरवरती आल्यानंतर शिक्षा ॲप असं सर्च करायचं. तर या ॲपचं नाव आहे शिक्षा ॲप. ए टू झेड माहिती या ॲपमध्ये तुम्हाला भेटणार आहे. ही ॲप सगळं तुम्ही इन्स्टॉल करून घ्यायची आहे. एकदम इझी पद्धतीने तुम्हाला डाउनलोड करायचं सांगतो. तर डाउनलोड करून घ्या. डाउनलोड करता येतं असं तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तिथं क्लिक करून तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि त्यानंतर डाउनलोड झाल्यानंतर ओपन करायची आहे. आणि ह्या ॲपमध्ये तुम्ही कट ऑफ बघू शकता. एकदम इझिली परमिशन द्यायची, अलो करायचं. आणि अलो केल्यानंतर आता इथं असं डॅशबोर्ड आपल्याला दिसतं. लॉग इन करून घ्यायचं. सर्व गुगलने वगैरे तुम्हाला कशाने लॉग इन करायचं तुम्ही त्याने लॉग इन करू शकता एकदम इझी पद्धतीने. मोबाईल नंबरने सुद्धा तुम्ही लॉग इन करू शकता, मेल आय डी टाकून सुद्धा लॉग इन करू शकता. तर आता आपण इथं लॉग इन केलेलं आहे. तर अशी स्क्रीन आपल्याला दिसते. आणि इथं आपण टॉप कॉलेजसुद्धा सर्च करू शकतो. आणि इथं कोपऱ्यावरती आल्यानंतर इथं बघू शकता JEE, MSCIT, KCAT तुम्हाला काय करायचं ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. तुम्ही जर CAT दिली तर CATवरती क्लिक करा. आणि CATवरती क्लिक केल्यानंतर इथं भरपूर सारे ऑप्शन आहे. आपल्याला कशा प्रकारे कॉलेजचा प्रेडिक्शन बघायचं आहे. तर प्रेडिक्शन इथं कॉलेज प्रेडिक्शन ऑप्शन इथं तुम्हाला दिसतंय का कुठं? तर आता इथं आपल्याला कुठं दिसत नाही. ते ऑप्शनवरती तुम्हाला इथं बघू शकता कोपऱ्यावरती आन्सर कीच्या शेजारी. तर इथं आन्सर की सुद्धा तुम्ही बघू शकता. तर कॉलेज प्रेडिक्शनवरती आल्यानंतर इथं आता BE BTech, त्यानंतर फार्मसी, भरपूर सारे असं ऑप्शन तुम्हाला दिसतील. तर BE BTech आपण सर्च करून बघूया. आणि इथं पर्सेंटाईल तुम्हाला जेवढे पर्सेंटाईल पडलेले आहे CATला ते सरळ इथं टाकायचे. तर आता मी 76% टाकून बघतोय. तर 76वर कोणचं कॉलेज लागेल ते बघू. आणि जनरल, OBC, SC कोणची पण कॅटेगरी तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता. तुमची जी कॅटेगरी असेल त्या कॅटेगरी वाईज तुम्हाला इथं कट ऑफ दिसून जाईल. तर आता मी OBC सिलेक्ट केलेली आहे. आणि त्यानंतर खाली डोमासाईल स्टेट सिलेक्शन. तर सिलेक्शन आता इथं स्टेट कोणची आपली महाराष्ट्र, तुमची जी असेल तुम्ही ती सिलेक्ट करू शकता. आता भरपूर जण महाराष्ट्राचेच आहे. तर महाराष्ट्र सिलेक्ट केल्यानंतर इथं फक्त प्रेडिक्ट रिझल्ट करायचं आहे. तर इथं प्रेडिक्ट रिझल्ट केल्यानंतर तुम्हाला सरळ कॉलेज वगैरे दिसून येतं. 315 कॉलेज आहे, म्हणजे 70 कट ऑफवाले 315 कॉलेज आहे. आणि इथं आता आपण अजून सिलेक्ट केलेलं नाही की स्पेशलायझेशन आपल्याला कशामध्ये करायचं आहे. कारण स्पेशलायझेशन म्हणजे तुम्ही आता विचार करत असाल की IT, कॉम्प्युटर, इलेक्ट्रिकल सगळ्या प्रकारचं तुम्ही स्पेशलायझेशन ते सिलेक्ट करून तुम्ही कट ऑफ बघू शकता. ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये तुम्हाला हा व्हिडिओ बनवलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण समजणार आहे. पूर्ण व्हिडिओ नीट बघा आणि तुम्ही एकदा ॲप इन्स्टॉल करून चेकआउट करा. तर स्पेशलायझेशनमध्ये इथं आता कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगमध्ये कट ऑफ बघू शकता. राऊंड 1, त्यानंतर पर्सेंटाईल 75.9 क्लोज झालेला आहे. तर स्पेशलायझेशन इथं सिलेक्ट करून घ्या. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असेल, ENTS असेल, मेकॅनिकल असेल, कोणची पण ब्रँच, केमिकल. तर आता इथं सध्या मी ENTC कॉम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी कॉलेज सर्च करतोय. तर तिथं स्पेशलायझेशन सिलेक्ट केलं. त्यानंतर फीजसुद्धा तुम्ही टाकू शकता. फीज, कोटा, त्यानंतर लोकेशन. तर आता 70वरती आता एवढे कॉलेज अलॉट झालेले. तर DY पाटील टेक्निकल कॅम्पस. तर आता भरपूर सारे म्हणजे तुम्ही कट ऑफ चेक करू शकता राऊंड वाईज. तर पहिल्या राऊंडमध्ये किती लागला, दुसऱ्या राऊंडमध्ये, तिसऱ्या राऊंडमध्ये. त्यानंतर इथं तुम्ही ब्राउचरसुद्धा डाउनलोड करू शकता. A to Z माहिती कॉलेजची तुम्हाला ह्या ॲपमध्ये भेटणार आहे. तर ही ॲप नक्की इन्स्टॉल करा. कारण ह्या ॲपचं जर तुम्ही बघितलं तर इथं शॉर्टलिस्ट वगैरे काय असेल सर्व तुम्हाला इथं दिसत जाईल. अशी म्हणजे बाकी दुसऱ्या कोणत्याच ॲप नाही आहे. कारण बाकीच्या तुम्ही ॲप जर बघितल्या तर गुगलवरती तुम्ही सर्च करशाल, बट तुम्हाला एवढी माहिती भेटणार नाही. ह्या ॲपमध्ये A to Z माहिती तुम्हाला घर बसून भेटणार आहे. तुम्ही इझिली फिल्टर करू शकता, इझिली तुम्ही ही ॲप यूज करू शकता. आणि आपलं ॲडमिशन नक्की करा. कारण ॲडमिशन भरपूर महत्त्वाचं असतं. भरपूर सारे कॉलेज आहे, बट तुम्हाला ॲडमिशन एक चांगल्या कॉलेजला घ्यायचं आहे. कारण तुमची प्लेसमेंट जर नाही झाली ना तर नंतर खूप अडचण येते दादांनो. आणि इथं कॉलेजचं एकदम रेप्युटेशन वगैरे काय असेल, नंबर वगैरे सगळी माहिती ह्या ॲपमध्ये दिलेली आहे.
ॲपमध्ये इन्क्वायरी करू शकता तुम्ही इझिली. यांचा ब्राउझर वगैरे डाउनलोड करू शकता आणि यांची वेबसाईट वगैरे दिली असती त्या वेबसाईटला सुद्धा तुम्ही व्हिजिट करू शकता. हा संपूर्ण व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत जेवढा शेअर करता येईल ना तेवढा हा व्हिडिओ शेअर करा, कारण त्यांना सुद्धा समजू द्या की ह्या ॲपमध्ये सगळी माहिती असते. तर चला मित्रांनो, व्हिडिओ नेक्स्ट मध्ये कायम असत राहा.